पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। लोकसभेत नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केले। विरोधकांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला। आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी। काँग्रेस मुक्त भारत म्हणणारे मोदी काल फक्त काँग्रेसचं नाव घेत होते असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी काय बोलत आहेत याकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करतात। खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार त्यांना जडलेला आहे। 2023 साली मंजूर झालेलं महिला आरक्षणाचं विधेयक त्यांनी अद्याप अंमलात आणलेलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। डिलिमिटेशन बिल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही आणत होता, त्याचा पराभव झाला। हे राष्ट्रावर संकट नसून भारतीय जनता पक्षांवर संकट आहे। भारतीय जनता पक्षाच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधित करणं हा मूर्खपणा असल्याचं त्यांनी केलंय। त्यांच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाही। महिला आरक्षणाच्या नावाखाली जे छाती पिटून घेतायत, आक्रोश ढोंग करतायत, त्यांनी 2023 साली संसदेत काय झालं ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे। मोदींच्या कालच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला होता। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते, मात्र त्यांच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाहीये। मोदी कळत नकळतपणे सांगत आहेत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। मोदी त्यांच्या कृतीतून वारंवार हे सिद्ध करतायत अशी टीका देखील संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे। पंतप्रधान संजय राऊत पुढे म्हणाले की मोदींनी कधी लव जिहादच्या नावाखाली तर कधी धर्मांतरांचे मुद्दे तर कधी कोणी काय खावं असे मुद्दे निर्माण करून हा देश कायम पेटवायचा असतो। पण त्यांना असं कधी वाटत नाही की काश्मीरमधील पहलगाम, पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले, त्यांच्या सुद्धा माता भगिनी या महिला आहेत। त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधीही दिसला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय।